एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। किशोरी पेडणेकरांनी किरण पावसकर यांच्यावर टीका केली आहे। पावसकरांनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेतलाय। पावसकरांसारख्या लोकांना आवरलं पाहिजे असं सुद्धा पेडणेकर म्हणाले आहेत। किशोरी पेडणेकरांनी किरण पावसकर यांच्या विधानाचा समाचार घेतलेला आहे आणि त्यांच्यावर घणाघात केलाय। एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टीत। ज्या पद्धतीने किरण पावसकरनी जे वक्तव्य केलंय, मुळात किरण पावसकर ही व्यक्तीच नोटांवर असलेल्या गांधीजींवर प्रेम करणारी व्यक्ती आहे। त्यांना ना महाराष्ट्राचं पडलंय ना देशाचं पडलंय ना स्वतः एक नागरिक याची पण अक्कल नाही। ज्यांचं दुकान मांडून बसलेत, ज्यांचं दुकान, परत बोलते, बाळासाहेबांच्या नावाने दुकान मांडून बसले आणि आज त्याच बाळासाहेबांना तुम्ही नाव ठेवताय। त्यांच्याच नावावर तुमचं दुकान चाललंय, तुमचा तो गुट चाललाय आणि त्याला तुम्ही नावं ठेवता। तुम्ही काय म्हणताय की बाळासाहेबांनी झालं माझी पोरं, त्या बाळासाहेबांच्या वक्तव्यावर तुम्ही पाळणा घर म्हणताय। तुम्ही मागच्या वेळेला पण असेच वक्तव्य केलं होतं, ज्या वक्तव्यावरून मानवर मीनाताई ठाकरेंवर त्या वक्तव्यामुळे संशय निर्माण करण्याचा प्रयत्न याच किरण पावसकरकडनं झाला। मग शिंदे जे पक्षप्रमुख म्हणून आता ज्या वावरतायत त्यांना कानात ऐकायला जात नाहीये की कळूनच नाही घ्यायचंय?